हे काय पंखा साफच आहे. हो तरी सुद्धा बाबूजी बोलले ना की चकाचक करा. जा माझं बूट पॉलिश घेऊन ये, ते लावतो आणि मस्त चक्काचक करतो. हो काय तुम्ही पण ना अशी पॉलिश वार्ता करू नका. फक्त कपड्याने पॉलिश करा, तितकं खूप आहे. बूट पॉलिश नाही नाही नाही, ते नाही टपूचे पप्पा, त्याच्या बाजूला. हा हा टपूचे पप्पा. टपूचे पप्पा तुम्ही एकदम सैनिक बाबू सारखे दिसताय. हो, उद्या मला लढाई तर लढायची आहे. उद्या आई येणार ना, तेव्हा तुम्ही शेरवानी घाला आणि अवॉर्ड समारोह मध्ये तुम्ही सूट घाला. वट वाढेल तुमची, वट वट. तू बोलशील मी ते घालेन, पण आता हे सगळं आवर, मला झोपायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ना. अरे पण तुम्ही मला सांगितलंच नाही की मी कोणती साडी नेसू. ही नेसू? हो मस्त आहे ती घाल. ही नाही 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 नाही, तुमच्या शेरवानी किंवा सूट सोबत ही मॅचिंग नाही होणार. मग ती वाली नेस. हा ही मॅचिंग आहे, पण आता ती मला आवडत नाही आणि तिचा कलर चांगला आहे, पण आता तिच्या डिझाईन मध्ये इतकी मज्जा नाही. आणि हिची डिझाईन मस्त आहे, पण हिच्या कलर मध्ये काही दम नाहीये. काय करू? हे टपूचे पप्पा, आता दुकानं उघडी असतील का? कशाची? अरे साड्यांची. विचार करते की उद्यासाठी मी मस्त नवीन कोरी करकरीत साडी विकत घेऊ. अरे दुकानात 500 साड्यांपैकी एक साडी निवडण्यात सकाळ होईल. नंतर आईला स्टेशनवर आणायला जायला उशीर नाही होणार. अरे हो, ते आता आठवलं. मग आता काय करू? अरे या सगळ्या चांगल्या साड्या आहेत, यातली कुठली तरी एक नेस ना बाबा. तू साडी निवड, मी झोपायला चाललो. अरे तुम्ही झोपायला कुठे चालला? बाहेर सोफ्यावर. अरे तसं नाही, पण आता तुम्ही झोपू नाही शकत. का? का काय? घराबाहेर दारात रांगोळी पण काढायची आहे. अरे बस झाला आता दया, किती रांगोळी बनवशील? बस कर आता, झालं की नाही? हो बस झालं आता. टपूचे पप्पा इथलं झालं, आता फक्त इथे बाकी आहे. टपूचे पप्पा मला सांगा ना, मी इथे काय लिहू? सुस्वागतम की मग भले पधार्या? सांभाळून. आईने इतक्या मेहनतीने इतकी सुंदर रांगोळी बनवली आहे, खराब कराल तुम्ही. काय मस्त रांगोळी काढली आहे. खूप छान रांगोळी आहे काकी. सुपर्ब दिसते आई. वा मस्त. थँक्यू. सुपर्ब आंटी, खूपच छान आहे. वा दया आंटी, खूप छान काढली ना. थँक्यू थँक्यू. टपूचे पप्पा मला सांगा ना, मी इथे काय लिहू? सुस्वागतम की मग भले पधार्या? जे लिहायचं आहे ते लिही ना, काय फरक पडतो? काय म्हणजे दोघांचा अर्थ तर एकच आहे ना. आई, भले पधार्या किंवा सुस्वागतमच्या जागी तू वेलकम का नाही लिहत? खूप छान दिसणार. हो हे पण छान आहे. पण बाळा, इंग्रजीमध्ये. काळजी करू नका दया आंटी, मी तुमची मदत करते. अजिबात नको. अरे काय करताय? सॉरी अंकल. उचल आता. टपूचे पप्पा, थोडा लाल रंग द्या ना. अरे लाल काय, सगळेच ठेव घे. उतरी. काय करतोयस तू? सॉरी अंकल, सॉरी अंकल. अरे काय सॉरी? अंकल मी साफ करून देतो तुम्हाला. जाऊ दे कोली बाळा, जाऊ दे. होतं. अरे काय होतं? नाही होत, पण झालं. सॉरी अंकल. अरे
अरे गोली चॉकलेट देऊ जा. ठीक. टपूचे बाबा तुम्ही आंघोळ करून घ्या. अब सोनू बाळा दुसरा रंग आतमध्ये मी घेऊन येते. हं टप्पू आपण हे साफ करूया. हो. अजून तर सासू आली पण नाही आहे आणि माझी ही हालत झाली आहे. जेव्हा त्या उद्या साक्षात येतील तेव्हा काय माहित काय होईल. जेठाभाऊंची सासू येणार आहे. त्या खुशीत ते मिठाई देऊन गेलेत. खूप छान मिठाई होती. ओ ही तर खूपच मोठी गोष्ट आहे की जेठालालची सासू आपल्या गोकुलधाम सोसायटी मध्ये राहायला येते. कारण ती पहिल्यांदा येते. हो पहिल्यांदा येते. जेठालालला मानलं पाहिजे. जगातला पहिला असा जावई आहे जो सासूच्या येण्याच्या आनंदाने मिठाई वाटतो आहे. अरे अय्यर बाबू, करावं लागतं. बायकोला खुश ठेवायला सगळं करावं लागतं. तुमची सासू येणार ना तेव्हा कळेल तुम्हाला. नाही पण जेठालाल खूप लकी आहे. मी पण माधवीच्या आईला किती वेळा सांगितलं की आई ये, पण त्यांना पुण्यातच राहायला आवडतं. त्यांना पुणे सोडायचंच नाहीये. माझी सासूबाई पण कोलकाता सोडायला तयार नाही. ओ यारो, ओ माझी गोष्ट तर एकदम वेगळीच आहे. माय डार्लिंग रोशन माय लवली सासूबाईंना यायलाच देत नाही. ओ ते काय ना, माय लवली सासूबाई माय डॅशिंग सासऱ्यांसोबतच येतात. आणि जेव्हा माझे सासरे येतात तेव्हा आम्ही दोघे मिळून खूपच पार्टी शार्टी करतो. मग बरोबर आहे. कशी येणार सासू? पार्टी शार्टी करायची सासऱ्यांसोबत. बरं मित्रांनो, माझ्या डोक्यात एक गोष्ट आली आहे. दया वहिनींची आई पहिल्यांदा आपल्या सोसायटीमध्ये येते. मग आपण सोसायटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला तर. वा वा वा, खूप छान गोष्ट बोलली. खूप छान, खूप छान. खरं आहे अगदी. बरं अब्दुल, एक काम करायचं. थोडंसं कठीण आहे पण तू करू शकतोस. एक मोठा वेलकमचा बोर्ड तयार करायचा. भाऊ काळजी नको, काम होऊन जाईल. हा शाबास. एक मिनिट, आता कोण फोन करताय? हा जेठालाल, बोल बोल. हो मेहता साहेब, कुठे आहात तुम्ही? अरे बाबा तू कुठे आहेस? आम्ही सगळे अब्दुलच्या दुकानावर सोडा पीत बसलोय. मी इथे प्रॉब्लेम मध्ये आहे आणि तुम्ही तिथे सोडाचा आनंद घेताय. घेताय म्हणजे? अरे प्रॉब्लेम काय आहे? नवीन त्रास काय होतोय तुला? अरे प्रॉब्लेमचा अख्खा डोंगरच येतोय मेहता साहेब. तुम्हाला माहित आहे ना उद्या माझी सासू येणार आहे. जरा विचार करा, माझा मेवणा सुंदर असा आहे तर माझी सासू कशी असेल. मला काहीच कळत नाही आहे की मी उद्या काय करणार. प्लीज आता फक्त 5 मिनिट वेळ काढून तुम्ही मला भेटू शकता? हो ठीक आहे ना, भेटूया ना. तू एक काम कर, तू माझ्या घरी आहे, मी तुला 2 मिनिटात घरी येऊन भेटतो. ठीक आहे? बोल जेठालाल, काय झालंय? काय सांगू मेहता साहेब, उद्या दयाची आई येणार आहे तर आनंदाच्या भरात दयानी अख्खा घर डोक्यावर घेतलं आहे. काम करून करून हालत केली माझी. अरे जेठालाल, आनंदाचीच बातमी आहे. दया वहिनीची आई पहिल्यांदाच येते आणि मी तर म्हणतो तुलाही खुश व्हायला पाहिजे. काय बोलताय मेहता साहेब, मी कसा खुश होणार? तुम्हाला तर माहित आहे ना, दयाची आई नेहमी माझी नवीन नवीन नावं ठेवते. कधी रसगुल्ला, कधी राजापुरी, कधी कलिंगड, कधी ते ढोल. माहित नाही उद्या इथे येऊन माझं काय नवीन नाव ठेवेल. हे बघ जेठालाल, काय आहे, जेव्हा आपण चिडतो ना तेव्हा जग आपल्याला जास्त चिडवतं. मग तू चिडू नकोस. मग काय करू? नेत्यासारखा वाग. म्हणजे आपले मनातले भाव चेहऱ्यावर आणू नकोस, हसत राहा. जेठालाल, नदीच्या प्रवाहात वाहणं जास्त फायद्याचं आहे अशा स्थितीत. काय ना, जेव्हा आपण नदीच्या विरुद्ध दिशेने पोहतो ना तेव्हा बुडण्याची भीती असते. विरुद्ध म्हणजे उलट्या दिशेने. अरे बाबा, मी जर विरुद्ध दिशेने नाही वाहलो ना तर ही नदी मला डुबवून समुद्रात विसर्जन करेल अशी आहे. जेठालाल, तू विचार कर, तुझी सासू ही दया वहिनीची आई आहे. अरे दया वहिनी किती सुशील, किती संस्कारी आहे. इतके संस्कार त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळालेत. मी तर म्हणतो ना जेठालाल, तू तुझ्या सासूबाईंची एवढी सेवा कर की त्यांचं मन जिंक. आणि मग जेव्हा त्या प्रसन्न होतील नंतर एक वेळ बघून त्यांना सांग की रोज रोज मला हे नाव ठेवता ते मला आवडतच नाही. त्या ऐकतील नक्की. हो, तुम्ही हे एकदम कडक गोष्ट बोललात मेहता साहेब. तसं पण सासूची सेवा करायची आहे, मग तोंड खराब करून सेवा का करू? वा वा मेहता साहेब, वा वा, मज्जा आली. थँक्यू, तुमच्या सल्ल्यासाठी थँक्यू. अरे गरजेचं आहे सासूची सेवा करणं. कारण राजेश खन्ना साहेबांनी एका पिक्चर मध्ये म्हटलंय, सासू तीर्थ, सासरे तीर्थ. तीर्थ मेवणा आणि मेवणी आहेत. जगातले सर्व तीर्थस्थळ खोटी. 4 धाम म्हणजे पत्नी आहे. म्हणजे पत्नीची सेवा करा. तथास्तु. हा, जशी आज्ञा महाराज. दया, सासूबाईंच्या स्वागत समारोहामध्ये अजून काही काम शिल्लक असेल तर सांग, पटापट करून टाकतो. काय आहे ना, स्वागत करण्यात काही कमी राहता कामा नये. सासूबाई बोलल्या पाहिजे,
जावई असावा तर जेठालाल सारखा, नाही तर नसावा. हो टपूचे पप्पा, माझ्या आईला भेटायला माझ्यापेक्षा तुम्ही उत्सुक दिसताय. उत्सुक तर असणार ना दया. शेवटी 19व्या शतकात बघितलं होतं त्यांना. आता उद्या 20व्या शतकात बघू. आईचं मुळात सूर्यग्रहण सारखं आहे. हं? म्हणजे फार कमी दिसतात ना. हो, आई तर आई आहे. तिचं काय कौतुक करू मी. चला चला आता लवकर पटापट झोपूया. सकाळी परत लवकर उठायचं आहे ना. काय आहे ना, आईची सेवा करायला मला उशिरा नाही जायचं आहे. पण टपूचे पप्पा, अहो मला तर आज झोपच येणार नाहीये. तरीही झोपावं तर लागणार ना. ये चल. अरे टपूचे पप्पा, उद्या पहिल्यांदा आईचं पाऊल आपल्या घरात पडणार आहे. अहो, किती अविस्मरणीय क्षण असणार आहे. टपूचे पप्पा, आई जशी आपल्या घरात पाऊल ठेवेल, तुम्ही लगेचच तिचा फोटो काढा. बस. हं? नाही, फोटो नाही काढू शकणार. का? अरे सासू मला त्यांचा फोटो घेतलेला आवडत नाही ना. अरे हो, पण टपूचे पप्पा प्लीज, आईला कळणारच नाही तसं. तुम्ही प्लीज एक फोटो काढाल का. प्लीज प्लीज प्लीज, रिक्वेस्ट करते. अरे अरे हो 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 बाबा, काढेन काढेन. थँक्यू 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 थँक्यू. चल चल ये आता, तू झोपून घे. अरे ये. टपूचे पप्पा बसा. तुम्हाला माहितीये, जेव्हा मी लहान होते ना, तेव्हा माझे कोणीच मित्र नव्हते. काय? हा, मी एकदम एकटी गुपचूप बसून राहायचे. तू गपचूप बसून राहायची? हा. नाही नाही नाही, मला हे मान्यच नाही. अरे तुमची शपथ, सॉरी माझी शपथ. बस, शाळेत पण माझी कोणच मैत्रीण नव्हती. नंतर माझी आई बोलली की दया, जी व्यक्ती रडते त्यांचे कोणीही मित्र मैत्रीण नसतात, पण जे हसत असतात त्यांच्यासोबत सगळेच हसत खेळत असतात. म्हणून स्वतः हसा आणि इतरांना हसवा. आणि त्यानंतर मी पहिल्यांदा मनापासून हसले. आणि नंतर जोक्स. इथे जोक्सचं पुस्तक वाचून वाचून मी सगळ्यांना जोक्स ऐकवायचे. आणि मग सगळेच शाळेतले विद्यार्थी माझे मित्र झाले. सगळ्याच शाळेतले विद्यार्थी की शाळेतले सगळेच विद्यार्थी? अरे माझ्या शाळेतले सगळे तर माझे मित्र झालेच होते, पण शाळेच्या आणि आजूबाजूच्या शाळांची मुलं पण माझे मित्र झाले. जा जा. वा, सगळे मला सांगायचे, दया खूप मज्जा येते हो, अजून एक जोक सांग, अजून अजून अजून. आणि तेव्हा माझं नाव दया गोंबवालीच्या जागी दया गंमतवाली झालं. वा वा वा, म्हणजे मुळात तुला हसायला तुझ्या आईने शिकवलं. आणि टपूचे पप्पा, तुम्हाला माहितीये का, मला गरबा खेळायला सुद्धा नाही यायचं. मला गरबा खेळायला सुद्धा नाही यायचं. तुला गरबा खेळायला नाही यायचा? नाही. आता तू जरा जास्तच फेकतेस द्या, इतकं फेकू नको. चल चल झोप आता. अरे अरे नाही नाही टपूचे पप्पा, खरंच शपथ. माहितीये, नवरात्रीमध्ये मी एक पाऊल सुद्धा घराबाहेर नाही टाकायची. पण आईने मला सांगितलं, ये बाळा, मी तुला गरबा खेळायला शिकवते. गरबा पण आईने शिकवला? हो तेच तर. अहो, खरी गरबा क्वीन तर आई आहे. आणि आईने मला 2 ताळी 3 ताळी तर ठीक, पण 6 ताळीवाला गरबा पण शिकवलाय. आणि हा मोरवाला स्टेप आहे ना, तो पण मला आईनेच शिकवलाय. टिंकी टिकेरी 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 टिकेरी. अच्छा, माहितीये, आईने जरी शिकवलं तरी मी गरबा नीट नाही खेळायची. नंतर एके दिवशी आईने मला जबरदस्त गोष्ट शिकवली. काय? बाळा दया, जेव्हा पण गरबा खेळशील तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आई अंबेच्या भक्तीत लीन होऊन जा. गाण्याला हृदयाचे ठोके बनव आणि मग तुला गरबा खेळावा नाही लागणार. गरबा तर आपोआप खेळला जाईल. वा, नाही म्हणजे दया, मानलं तुझ्या आईला. तिचं बोलणं अगदी खरं आहे. तसं तर आईने मला बरंच काही शिकवलंय. तर सर्वात मोठं म्हणजे आईने मला जगायला शिकवलं.
खूप छान दया, मज्जा आली. आईच्या या सगळ्या गोष्टी ऐकून मज्जाच आली. चल आता झोपूया. अरे मी आता कशी काय झोपू? अरे तुला जसं जमेल तसं झोप. असं एकदम ताट झोप, किंवा एका बाजूला असं झोप, किंवा उंदरासारखं झोप. जी पोज तुला आवडेल त्या पोज मध्ये झोप. अरे टप्पूचे पप्पा, कशी झोपू म्हणजे कुठल्या पोज मध्ये झोपू असं नाही विचारत आहे. आई येणार आहे हा विचार करून मला झोपच लागणार नाही. डोक्यात वेगवेगळे विचार असे आपापसात भांडण करतायत. तू एक काम कर, डोक्यात कर्फ्यू लाव आणि शांतपणे झोप. चल आता. अरे टप्पूचे पप्पा, डोक्यात कर्फ्यू कसं काय लावू? तर ठीक आहे, एक काम करू, आपण दोघे अख्खी रात्र जागू आणि मग आईला सकाळी आणायला जायला उशीर झाला तरी चालेल. हो? अरे नाही 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 नाही. गुड नाईट, गुड नाईट. आई ग. अरे अरे रे तारक, हे काय करताय? तब्येत ठीक आहे ना तुमची? इतकं फास्ट पाणी का पिताय? अंजली, मी जेठालालचा कोण आहे? परम मित्र. अरे तो तर आहेच, आणखी काय आहे? घनिष्ठ मित्र म्हणजे फायर ब्रिगेड. तेच अंजली, मी फायर ब्रिगेड आहे ना जेठालालचा, आणि उद्या त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. तर अगं तर काय अंजली, हे टेन्शन मला आलंय. एक्सक्यूज मी मिस्टर, उद्या फक्त जेठा भाऊंचा आयुष्यातला मोठा दिवस नाहीये, आपल्या सगळ्यांचा आयुष्यातला मोठा दिवस आहे. कारण की फायनली दया वहिनींची आई येणार आहे. अगं तेच म्हणून तर टेन्शन आहे. कारण दया वहिनींची आई जेव्हा येणार तेव्हा जेठालालच्या डोक्यावर जबरदस्त टेन्शन असणार. आणि जेठालालला जेव्हा केव्हा जबरदस्त टेन्शन येणार तो कोणाला आठवणार? मला. म्हणजे मलाही टेन्शन येणार. त्याच टेन्शन मध्ये पाणी पितोय मी. अच्छा, तर असं सांगा ना की तुम्ही पाणी पोटात साठवून ठेवताय, म्हणजे जेव्हा आग लागेल तेव्हा विझवू शकाल. अंजली, मस्करीची वेळ नाहीये ही बाबा. सॉरी. कारण दया वहिनीची आई फिल्म स्टार पेक्षा कमी नाहीये, आणि तिच्या समोर उभं राहण्याची कोणाचीच हिंमत नाहीये. वा वा. मला तर प्रत्येक क्षणाला जेठालाल सोबत राहावं लागणार. तो मला सोडणारच नाही. आणि मला उद्या स्टेशनला जावं लागणार दया वहिनींच्या आईला घ्यायला. ओ माझे प्रिय पतिदेव, शांत व्हा जरा. इतकं टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला अर्ली मॉर्निंग उठवेन, ठीक आहे? नाही नाही नाही, उद्या सकाळी मला कुठलीच रेस्ट घ्यायची नाहीये. तू अलार्म लाव सकाळी 5 वाजता. मी कोंबड्यापेक्षा पण अगोदर उठेल, ठीक आहे ना? चल चल चल, झोपायचं मला. तुम्ही याला शोधताय? वा, बंद कर याला. हे तर बंदच होत नाहीये. हो तर खिडकीच्या बाहेर फेकून दे. मला वाटतंय जोपर्यंत तुम्ही उठणार नाही तोपर्यंत हे बंद नाही होणार आहे. दया. सॉरी, बंद करते. हं. बस. हे काय, अलार्म आता वाजला आणि तू आंघोळ करून तयार पण झालीस? अरे हा अलार्म तर तुमच्यासाठी होता. मी तर झोपलीच नाही. पूर्ण रात्र जागून आईचं स्वप्न बघत होते. अच्छा, मग आता झोप जा. अरे टपूचे पप्पा, उठा ना, केवळ 5 वाजून गेलेत. दया, आईला आणायला 8 वाजता पोचायचं आहे ना स्टेशनला. मग इतक्या लवकर का उठवतेस? झोपू दे ना थोडा वेळ प्लीज. नाही 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 नाही, चला उठा ना. अरे उठतो. उठा. अरे उठा ना. अरे उठतो. तू एक काम कर, अगोदर टप्पूला उठव, त्याला वेळ लागतो तयार अरे व्हायला. टप्पू आणि बाबूची तर केव्हाच उठलेत. आणि टप्पू तर आजीच्या स्वागताच्या तयारीला पण लागलाय. तो बारकी दया या दयापेक्षा पण जास्त उत्साही आहे. काय? काहीच नाही. अरे टप्पूचे पप्पा, उठा ना. टप्पूचे पप्पा, खूप तयारी करायची अजून. फुल मार्केट मध्ये जाऊन फुलांचा मोठा हार आणायचा. ढोल ताशेवाले आले की नाही ते चॉक करायचंय. आईच्या स्वागतात काहीच कमी नाही वाटली पाहिजे. चला ना, उठा ना प्लीज, उठा ना. उठलो उठलो. गीजर तर चालू कर. अरे वा, थँक्यू थँक्यू. जेठालाल, आजचा दिवस थोडं सहन करून घे बाबा. संपूर्ण मेहनत आणि श्रद्धेने सासूमाची सेवा करशील तरच त्यांचं मन जिंकशील.